नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजता आहेत 2 आणि आता आज आपण निघालोय पुण्याला. कारण की 2 दिवस आपण पुणे श्रीरामपूर करतोय आणि आज परत आपण पुण्याकडे चाललोय. तर कारण असं आहे, की आहे परवा आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि विसर्जनानिमित्त आपल्याला पुण्याला जायचंय. कारण की पुण्यातले परत आपण जसं आगमन सोहळा बघितला, तसं आपल्याला विसर्जन देखील बघायचं आहे. त्यानिमित्ताने आपण पुण्याला चाललोय. अजून एक कारण असं आहे, आपल्या भावाचं आहे मंडळ तुळजापूरमध्ये. तुळजापूर तुम्हाला माहिती असेल छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्या मंडळाचा आहे आज महाप्रसाद सत्यनारायण सोहळा. तर त्याने देखील आपल्याला बोलवलंय. त्यामुळे तिथं पण आपण जाणार आहे. आणि आज आपल्याकडे कोणतीही फोर व्हीलर नाहीये. आपण कोणत्याच बसने जाणार नाहीये. कशाने जाणार नाहीये. आज आपल्याकडे आहे. थांबा तुला दाखवतो. ही आपली इथं बॅग आहे. सगळं रेडी आहे. बॅग, गॉगल आणि आज आपण जाणार आहोत या गाडीवर. तर येस, आज आपण बाईक जाणार आहोत. आपण आज गाडीवर जाणार आहोत. तर आजचा प्रवास एक तर खूप भारी असणार आहे, खूप एक्साइटिंग आहे. पण आज एवढा खास प्रवास असणार आहे कारण की सोबत आज तुम्ही असणार आहात. इथून जास्त नाही, एक 200 किलोमीटर आहे. आणि निघायच्या आधी आपण ऑफिसला आलोय कारण की आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी. कुठलंही काम करण्याआधी, कुठलाही प्रवास चालू करण्याआधी आपण आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेतो. त्यामुळेच आज आपण आलोय बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण की काय आहे ना, आपल्या ऑफिसचा आणि आपल्या घरचा जो गणपती, त्या विसर्जनाला मी नसणार आहे. त्यामुळे आपण आजच बाप्पाचा आशीर्वाद घेतोय. या मूर्तीचा आपण आज निरोप घेतोय. बाप्पाचा म्हणणार नाही. आपण फक्त मूर्तीचा निरोप घेतोय. कारण बाप्पा आपल्यासोबत कायम असतात. कायम त्यांचा आशीर्वाद असतो. ही आपली बाप्पाची मूर्ती ऑफिसवरची, पुष्पक फार्मची. गणपती बाप्पा मोरया. आता जाऊन आपण पंपावर पहिले फ्युअल करू. फ्युअल करून आपण थोडीफार हवा वगैरे चेक करू कारण की लांबचा प्रवास आहे. हवा चेक करू, गाडीचं सगळं ठीक आहे का ते बघू आणि मग निघूयात आपण आपल्या पुण्याकडे यायला. आपण आलोय पंपावर. 490चा करा. 490 सगळं संपलेलं दिसतंय याच्यात. किती आलं? आता आपण आलोय मिस्टर ब्रँड मेन्स वेअरला. कारण की म्हटलं आपण एवढं लांब चाललोय आणि मित्रांना भेटून जायचं नाही म्हणजे पाप लागल. म्हणून म्हटलं चला मित्रांना भेटूया. अरे तुला कोणीच नाही. लॉक लावून कुठे गेले? तिथं बहुतेक भंडारा जाऊ तिकडे गेले वाटतं. आता आपण आलो होतो मित्रांना भेटायला, पण हे गेले होते भंडाऱ्याला. आलेत पा कशी खाऊन. झालं का? कसा होता? शेर कसा होता रे? दुकान सोडून कुठं फिरताय? भंडारा भंडारा काही झालं तरी भंडारा सोडायचं नाही का नाही? मग बरं चाललोय आता पुण्याला. रोड बिडून राहतो बघ मी गेल्यावर. लवकर निघ. काय लवकर लवकर जाय लवकर ये परत. कधी येऊ? लगेच काय आता कवर राहतो तिथे. आता जाईन लगेच आहे. परत संध्याकाळी यायचं लवकर निघू. आता जाईन संध्याकाळी परत आहे का नाही? बाय बाय. मिळते नेक्स्ट ब्लॉग में. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर चला आता आपण फायनली निघतोय पुण्याकडे जायला. काय नाही 200 किलोमीटर आहे. 4 तास बाद झाले आपल्याला. नुसतं आता 200. कसं म्हणजे काय आपली गाडी किती आहे? पुढे घेऊ का? कमी ना? तेच म्हणलं कमी वाटत होती मला जरा. ओके करा एकदम. तर आता ऊन पडले मस्त पैकी. वातावरण पण चांगलं आहे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे 4 तास. ओके. इथं आपण खास यासाठी थांबलो की हे बघा एक सुंदर उदाहरण आहे आपल्या आयुष्यासाठीचं. आता हे झाड बघा एक शेकडो वर्षापूर्वीचं झाड आहे आपल्या श्रीरामपूर मधलं. पण जेव्हा सुद्धा हा जो रस्ता झाला तर या रस्त्याला सुद्धा पूर्णपणे वळून जावं लागते. हे आपण झाड तोडलेलं नाहीये. म्हणजे आपला जर निश्चय आयुष्यात जर ठाम असेल तर परिस्थितीला सुद्धा आपल्या समोरून झुकून जावं लागतं. जसं की हा रोड गेलाय. तर आमच्या श्रीरामपूरचं एक उत्तम उदाहरण आहे हे झाड म्हणजे. तर ही आहे आपल्या बेलापूरची नदी, प्रवरा नदी जिला आपण म्हणतो. तर एकदम सुंदर आणि स्वच्छ पाणी असतं या नदीचं. वातावरण पण मस्त झालेलं आहे आज. आणि जास्तीत जास्त गणपतीचे विसर्जन असतात ते ह्याच ठिकाणी होतात, मोठ्या मोठ्या मंडळांचे वगैरे. आपल्या ऑफिसचा सुद्धा आपण इथं आणत असतो. कसा आहे रोड? असा रोड पाहिजे सगळ्या रस्त्याला. मस्तपैकी झाडं, हिरवळ हिरवळ म्हणजे झाडांची हिरवळ. हा जो रोड आहे ना तो पूर्ण असा होता पहिले.
नेमकं मग नंतर झाडं तो सगळं झालं नंतर फक्त एवढेच झाडं वाचतात बिचारे आपली. पण एक नंबर झाड आहेत, एकदम मजबूत झाड आहेत. आता आपण आलोय राहुरी फॅक्टरीला, बघू शकता. हा आपला श्रीरामपूरचा रोड. तो तिकडचा रोड सरळ जातो, तो जातो आपल्या शिर्डीकडं साईबाबांकडं. या रोडला लागायचं म्हणजे अंगाला काटा येण्यासारखं आहे. कारण की हा रोड एवढा भंगार आहे ना, सगळ्यात थर्ड क्लास रोड आहे. आपण आहे मस्त पैकी भारीतल्या इंटरनॅशनल अशा रोडवरती. नगर मनमाड रोड. रस्त्याची अवस्था आपण बघू शकता. ही गाडी आली बघा. काढ 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 काढ. पूर्ण असा खतरनाक रोड झालेला आहे बघा. खड्डे पाहिले का? गाड्या पहा कशा वाकडे तिकडे चालतात. आणि या गाड्या वाकडे तिकडे चालल्या काय ऍक्सिडेंट झालेच म्हणून समजायची. मध्यवर्ती रोपवाटिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि याच रोडची अशी अवस्था नाही, पलीकडच्या रोडची पण सेम अशी अवस्था आहे. तो रोज अपडाऊन करतो ना, त्याची कमाल म्हणावी बरं का एकदम. हे बघा गाडीमध्ये सामान जर असेल तर विषयच नाही. जास्तीत जास्त या रोडला चालती मोठ्या मोठ्या ट्रकची वाहतूक. त्यामुळे आपल्यासारख्या छोट्या गाड्यांचं किंवा कारचं काय जास्त चालत नाही. त्या गाड्या आदळणार, त्या गाड्या खुळखुळा होणार. अवघड आहे. चला आपण निघत, आपल्याला झालं लेट. आता वातावरण तर आहे तर ओके, पुढं माहित नाही कसं असेल. कसा आहे विषय, आहे का नाही भारी? खड्डेच खड्डे, खतरनाक खड्डे. माग तरी मुरुम टाकला होता, पण मुरुमनी काय होतं, या मुरुम इथंच पडलेला आहे. या पा चालल्या उड्या मारत गाड्या. काय होणार आहे मुरुम टाकून? एक पाऊस झाला का सगळं गायब, पण अजून मोठे मोठे खड्डे. आपण भेटू आता डायरेक्ट आपल्या पुण्याच्या रस्त्याला, बायपासला. तर आता आपण मस्तपैकी, सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का, रोड जो आहे पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे. खतरनाक म्हणजे कंबर जाम झाला डायरेक्ट कंबर. एवढा घाण आणि एवढा वाह्यात रोड आहे ना भाई. दोन्हीने पण आता हाताशी पूर्ण जाम झाले. आपला नगरचा रोड आणि वरून जाणार आपला सोलापूरचा रोड. तर आता आपण अशा पद्धतीने पोहोचलोय पुण्याच्या रोडला. आणि वातावरण एवढं भारी आहे की ना पाऊस नाही, काही नाही, काय मस्त वेगळी सूर्य आलाय. आता आपण मधून 2 तासामध्ये पुणे काढतोय. फक्त आता ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे. त्यामुळे आपलं संध्याकाळच्या आत लवकरात लवकर पुण्यात जायचंय. आणि मेन म्हणजे कसं, वातावरण चांगलं असल्यामुळे गाडी चालवायला मजा येते. आणि पुढे रस्ता पण चांगला आहे, त्याच्यामुळे आता चांगली, आता खऱ्या अर्थाने आता हॅपी जर्नी होणार आहे आपली. तर आता आपण आलोय गुरुदेव प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये आलोय. तर आता रस्त्याने एवढं गार वारा सुटलंय ना, आता खतरनाक थंडी वाजायला लागली. त्यामुळे आता म्हटलं जॅकेट बिकेट घालून घेऊ, कारण की होडीने का वागणार नाही. आता पर्याय नाही, आता चहा घेतल्याशिवाय. पडलं खाली. गाण बाकीच झाली डोळ्याजवळ, दिसते की नाही माहित नाही, पण एकदम प्रॉपर अशी घाण बसली ना, तशी निम्म अंतर क्रॉस झालं, निम्म अंतर बाकी. बघू आता काय होते. आता आपली झाली कॉफी पिऊन मस्त पैकी गरम गरम. कॉफी प्यायचा मोटिव्ह असा होता की आपला संपला होता बॅलन्स. संपल्यामुळं फोन पण कोणाला लावता येणार आणि हेडफोनचे पण गाणे बंद झाले. त्यामुळं म्हटलं थांबू, हॉटेलवरचं वायफाय घेऊ, कॉफी पण पिणं होईल आणि बॅलन्स पण टाकणं होईल. त्यामुळे आता बॅलन्स घेतला, फुकट फाकट टाकून बॅलन्स पण टाकून झाला, कॉफी पण झाली. आता परत गाडी चालू करायची आणि परत निघायचं. चला आता ऑल सेट झाले, मस्त एक जॅकेट घातलं. अजून आता टेन्शन आहे म्हणजे ते आता अंधाराचं, कारण की आता अंधार पडत चाललाय. 5:30 वाजले इथंच. त्यामुळे आता गाडीला लाईट कमी असल्यामुळे आता लवकरात लवकर जावं लागणार आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट पुण्यामध्ये. तर आता आपण कुठं पोहोचले माहिती का? रांजणगाव गणपती. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडीसोबत पुढे निघणार आहोत. गाडी तशी खूप घाण झाली, थोडा थोडा पाऊस पण यायला लागलाय, अंधार पडत चाललाय. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर पुण्याकडे जाणं खूप महत्वाचं आहे. आता गणपती चालू आहे, पण रांजणगाव मध्ये एवढी काही खास गर्दी वाटत नाहीये. किंवा पार्किंगला आहे थोडीफार गर्दी, पण नेहमीचीच ही गर्दी, का एवढी गर्दी नाहीये. आता आपण निघूयात आपल्या पुढच्या प्रवासासाठी. पावसाला लागला थोडा थोडा, इतक्या गाणी आला तर थोड्यासाठी नको येऊ म्हणा. थोडा वेळ राहिलाय फक्त, थोडा वेळ दम काढ फक्त बस. आता हे बघ असं पूर्ण पॅक झालोय. याच्या आतमध्ये 3 शर्ट आहेत, सगळे जॅकेट आहे, सगळे थंडीचे आहेत, एक सुद्धा पावसाचं नाही. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचंय. पण गणपती बाप्पाचं दर्शन इथं होत नाही बरं का. गणपती बाप्पाचं दर्शन थोडंसं पुढून होतं. लोक इथं त्याच्या पाया पडतात, पण खरा कळस पुढून दिसतो. गणपती बाप्पा मोरया. जसं की तुम्हाला म्हटलं की गणपती बाप्पाचं दर्शन ते कमानीपासून होत नाही,
तर कुठून होतं बघायचं का? हे पहा, डायरेक्ट आपल्या बाप्पाचा कळस दिसतो इथनं. प्रॉपर बाप्पाच्या पाया पडल्यासारखं. तर नेक्स्ट टाइम पाया पडताना लक्षात ठेवा, बाप्पाचा कळस बघायचं. चला आता आपण निघूयात, पाऊस यायला लागलाय, ट्रॅफिक पण आहे खूप. चला, कव्हर केलेल्या गाड्या सगळ्या पुढे चालल्यात, त्यामुळे तर लवकर निघावं लागेल आपल्याला. तर आता आपण फायनली पोहोचलोय घरी आणि आम्हाला घरी आल्या भेटलेत निखिल शेठ गाडेकर. नमस्कार. खास ते 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 नाही का ते कॅमेरे फिरवलं अशी केस करतात ते निखिल शेठ गाडेकर. पाऊस थोडासा लागला पण ठीक आहे, पाऊसने लागला पण थोडस भिजलो आपण. क्या बात कर रहे हैं? पाऊसने लागला पण थोडस भिजलो आपण. क्या बात है सर, क्या बात है सर. ठीक आहे, चालायचं. थोडस वय झालं का माणसाचं, थोडंफार इकडं तिकडं होतं, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. चूक काय, आपलेच माणसं आहेत. 63 आपण कमवलेत 2 व्हिडिओ मध्ये. आहे का कोणात दम 63 कमवायचा? 6 वरून डायरेक्ट 63 वर गेलोय 2 दिवसात. आणि हा ते सगळं सोडा, आता आपण घरी सुखरूपपणे पोहोचलेलो आहे आणि सुखरूपपणे आपण त्याच जोशामध्ये एडिटिंगला बसणार आहे. आणि खाली ते जेव्हा जायचं ना, भांडार बिंडर आहे ना, आहे बस भांडारात सोय झालेली आहे, आजची जेव्हा सोय झाली आहे. तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर, नाही आवडलं तरी पण करा. आणि बस झोपा.